हॅलो मित्रांनो, वेलकम टू दिस न्यू प्लॅटफॉर्म एमपीएससी मित्र. एमपीएससी मित्र या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसे की आपण पॉलिटीमध्ये सांगितलं होतं, पहिला आपला टॉपिक पॉलिटीचा टोटल डिस्कस केलेला आहे, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. आता त्याच्यावरचं जे काही MCQज आहेत ना, ते खरं तर आपण डिटेलमध्ये या लेक्चरमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की आपलं ठरलं आहे, पॉलिटी जे लक्ष्मीकांत आपण मराठीमधून डिस्कस करतोय त्याचा प्रत्येक टॉपिक संपला की त्याच्यावरचे MCQची प्रॅक्टिस करायची. आपलं ठरलेलं आहे बहुपर्यायी प्रश्नांचे, कारण तेच आपल्या एक्झामला अपेक्षित आहे. तुम्ही पॉलिटी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, परंतु MCQची प्रॅक्टिस केली नाही तर त्याचा काहीच उपयोग एक्झामसाठी होणार नाही. तुम्हाला खूप नॉलेज पॉलिटीचं असेल, परंतु एक्झाममध्ये त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला MCQची पण बहुपर्यायी प्रश्नांची पण खरं तर तयारी करणं गरजेचं आहे. त्यामुळं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण टोटल इथं डिस्कस केलेलं आहे. आता त्याच्यावरती MCQज कोणकोणते आहेत ते या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. आणि विशेष करून पॉलिटीसाठी वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आणि MCQज पॉलिटीवर आधारित आहेत त्याच्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली. त्यामुळे तुम्हाला ते सापडण्यात एकदम सोपं होईल, त्याच्यासाठी ते तुमच्या सोयीसाठी करण्यात आलेलं आहे. जर तुम्ही पॉलिटीचं लेक्चर फॉलो केलं नसेल आतापर्यंत तर प्लीज करून घ्या. त्याची वेगळी प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला सहजरित्या सापडेल. सुरुवात करूया मग. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड या टॉपिकवरती कोणकोणते क्वेश्चन आहेत महत्त्वाचे ते आपण बघण्यास खरं तर स्टार्ट करूया. सो लेट स्टार्ट. पहिला क्वेश्चन दिलेला आपल्याला, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. परंतु त्याच्या अगोदर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो क्वेश्चन कसा वाचायचा असतो. आता क्वेश्चन पेपर कसा वाचायचा, क्वेश्चन नेमका कसा वाचायचा असतो याच्यावरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे. तुम्ही ते बघितलं असेल, तरी पण मी इथं थोडक्यात माहिती सांगतो. क्वेश्चनचं पहिल्यांदा डायरेक्शन वाचायचं असतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन तुम्हाला वाचायचा आहे, तर पहिल्यांदा तुम्ही कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट हे खरं तर पहिलं स्टेटमेंट वाचाल. याच्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला, खालील विधानांविषयी विचार करा आणि त्यानंतर विच ऑफ द स्टेटमेंट्स गिवन अबाव इज आर करेक्ट. हे पूर्ण डायरेक्शन आता तुम्ही वाचलं. म्हणजे खालील विधान विचारात घ्यायचे आणि त्याच्यापैकी करेक्ट विधान कोणतं आहे ते शोधायचं आपल्याला. बरोबर विधान कोणतं आहे ते शोधायचं, योग्य विधान कोणतं आहे ते शोधायचं. हे क्वेश्चनचं डायरेक्शन झालं. आणि आता मुख्य क्वेश्चनचा गाभा वाचायचा असतो. कधीही क्वेश्चन वाचत असताना तुम्ही हे लक्षात ठेवा की पहिल्यांदा डायरेक्शन वाचायचं आणि त्याच्यानंतर महत्वाचा कोर क्वेश्चनचा काय आहे ना तो वाचायचा. हा फक्त नियम चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आता तुमची पद्धती तर वेगळी पण असू शकते, तुम्हाला सुटेबल असेल ती कोणती, परंतु ती तुम्हाला सुटेबल असेल तर कंटिन्यू ठेवा ती तुमच्या पद्धतीनुसार. परंतु सगळ्यात बेस्ट पद्धत मला वाटतं ही आहे, त्यामुळे ही जरी तुम्ही फॉलो केली तर खूप बेनिफिशियल ठरेल. मग आता आपल्याला करेक्ट स्टेटमेंट शोधायचं आहे. मग बघूयात आपण पहिलं स्टेटमेंट काय. पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 गव्हर्नमेंट ॲक्ट द इंडियन लेजिस्लेचर्स वॉज मेड मोर रिप्रेझेंटेटिव्ह अँड फॉर द फर्स्ट टाइम बाय कॅमरल. याच्यामध्ये पहिल्यांदा द्विसभागृहाची खरं तर तरतूद केली गेली होती असं याच्यामध्ये सांगितले 1919 कायद्यामध्ये. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे की चुकीचं आहे, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळं 1919 कायदा ज्यावेळेस तुम्हाला स्पष्ट करून मी सांगत होतो पॉलिटीच्या आपल्या डिस्कशनमध्ये, त्यावेळेस आपण याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं उहापोह केलेला आहे. आणि 1919 कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म सुद्धा म्हणतात, हे तुम्हाला आठवत असेल. त्यानंतर 1909 कायद्याला मोर्ले मिंटो रिफॉर्म म्हणतात, हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. त्यानुसार हा कायदा लक्षात ठेवायला तुम्हाला मी सांगितलं. आणि त्याच्यातल्या जर तरतुदी बघितल्या आपण तर इंडियन लेजिस्लेचर वॉज मेड मोर रिप्रेझेंटेटिव्ह. इंडियन लेजिस्लेटर म्हणजे भारतीय जे विधिमंडळ त्याच्यामध्ये बनवण्याची तरतूद केली होती. त्याच्यामध्ये बायकॅमरल सभागृह म्हणजे द्विसभागृह, म्हणजे त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा, आता कसं आपलं द्विसभागृह आहे तशी तरतूद त्याच्यामध्ये 1919 कायद्यामध्ये पहिल्यांदा केली गेली होती असं याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला. म्हणून पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 1935 कायदा विचारलाय, प्रिस्क्राइब्ड ए फेडरेशन मेकिंग द प्रोव्हिन्सेस अँड द इंडियन स्टेट ॲज युनिट्स. याच्यामध्ये फेडरेशनची 1935 कायद्यामध्ये फेडरेशन म्हणजे संघ राज्याची तरतूद केली गेली होती, ज्याच्या अंतर्गत प्रोव्हिन्सेस वेगवेगळे आहेत, प्रोव्हिन्सेस म्हणजे प्रांत वेगवेगळे, आणि जे इंडियन स्टेट्स आहेत त्यांना युनिट म्हणजे एकत्र करण्याची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली होती. बरोबर आहे. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट सुद्धा आहे ते सुद्धा बरोबर आहे, कारण 1935 कायदा जो आहे त्याच्यामध्ये फेडरेशनची तरतूद केली गेली होती, संघराज्याची तरतूद केली गेली होती. आणि त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे प्रिन्सली स्टेट्स आहेत, वेगवेगळे स्टेट्स आहेत, त्यांना एकत्र करण्याचं खरं तर नियोजन होतं त्याच्यामध्ये. बरोबर आहे. 1935 कायद्या संदर्भात सुद्धा विधान, म्हणजे पहिलं पण स्टेटमेंट बरोबर आहे आणि दुसरं पण स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे इथं उत्तर आपलं कुठलं असेल, सी उत्तर असेल.
बोथ 1 and 2. समजते? म्हणजे याचं उत्तर कोणतं असेल? सी उत्तर असेल. याच्यासाठी आता पुढच्या क्वेश्चनमध्ये, आता इथं मी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवले, त्यानंतर त्याच्याकडे साईडने सर्कल करून दाखवले. हे मी मुद्दाम होऊन तुम्हाला इथं करून दाखवतोय. त्याचं कारण काय आहे, तर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये कशावरती भर द्यायचा आहे हे सुद्धा समजायला पाहिजे. त्यानुसार मी हे सगळ्या कृती करतोय, जेणेकरून तुम्हाला जे काय मला सांगायचं आहे ते चांगल्या पद्धतीनं समजू शकेल. दुसरा महत्त्वाचा क्वेश्चन कोणता आहे बघूयात आपण. दुसरा क्वेश्चन आपल्याला काय दिलाय बघूया. आता जसं की आपलं ठरलंय काय वाचायचं, पहिल्यांदा डायरेक्शन वाचायचं. मग त्याच्यामध्ये डायरेक्शनमध्ये काय दिलंय, विच ऑफ द फॉलोइंग आर द प्रिन्सिपल फीचर्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन 1919. खालीलपैकी कोणतं प्रिन्सिपल फीचर होतं, मुख्य वैशिष्ट्य होतं 1919च्या भारत सरकार कायद्याचं. त्याच्यापैकी खालीलपैकी स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट द करेक्ट आन्सर फ्रॉम द कोड्स गिव्हन बिलो. करेक्ट आन्सर शोधायचं आपल्याला. ठीक आहे. मग आता बघूयात पहिलं स्टेटमेंट काय. पहिलं, इंट्रोडक्शन ऑफ द डायआर्की इन द एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ प्रोव्हिन्सेस. आता डायआर्की ही खरं तर फ्रेंच वर्ड आहे. डायआर्की हे दोन त्याच्यामध्ये खरं तर वर्ड आहेत. डायआर्की म्हणजे डबल गव्हर्नमेंट. हे सगळं आपण त्या कायद्याचा अभ्यास करत असताना बघितलं होतं. 1919चा कायदा चा अभ्यास करताना सुद्धा मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते समजावून सांगितलं होतं. आणि डायरेक्ट 1919च्या कायद्यामध्ये ही तरतूद दिलेली आहे. त्यामुळे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे असं आपण म्हणू शकतोय. दुसरं स्टेटमेंट बघूया, इंट्रोडक्शन ऑफ द सेपरेट कम्युनल इलेक्टरेट्स फॉर मुस्लिम्स. याच्यामध्ये मुस्लिमांसाठी सेपरेट कम्युनल इलेक्टरेट्स म्हणजे वेगळा मतदारसंघ दिला गेला अशी तरतूद केली गेली होती. तर हे चुकीचं आहे. अशी कोणतीही तरतूद या कायद्याच्या अंतर्गत तर केली गेली नव्हती. आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ही तरतूद जी आहे ती कोणत्या कायद्याच्या अंतर्गत केली गेली होती. त्याच्याविषयी खूप काही आपण बोललो होतो पॉलिटिक्सचं डिस्कशन करत असताना. त्यामुळं दुसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे असं आपण इथं म्हणू शकतोय. तिसरं स्टेटमेंट, डिव्होल्युशन ऑफ अ लेजिस्लेटिव्ह अथॉरिटी बाय द सेंटर टू द प्रोव्हिन्सेस. डिव्होल्युशन ऑफ द लेजिस्लेटिव्ह अथॉरिटी बाय द सेंटर टू द प्रोव्हिन्सेस म्हणजे काय, तर लेजिस्लेटिव्ह अथॉरिटी जी आहे म्हणजे जे प्रोव्हिन्सेसकडून वेगवेगळ्या प्रांताकडून त्यांचे लेजिस्लेटिव्हची अथॉरिटी काढून घेतली होती, ती लेजिस्लेटिव्हची अथॉरिटी त्यांना परत दिली होती या ऍक्टच्या अंतर्गत. तर हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर स्टेटमेंट आहे. कारण इथं हा कायदा विशेष करून आला होता डिसेंट्रलायझेशन करण्यासाठीच. कारण चार्टर ऍक्ट जेव्हा झाले ना, संपले ना, तेव्हापासून खरं तर सेंट्रलायझेशन हे संपलं होतं. त्यानंतर डिसेंट्रलायझेशन करायला सुरुवात झाली होती. आणि त्या डिसेंट्रलायझेशनच्याच अंतर्गत काय केले गेले होतं, तर ज्या प्रांतांचे अधिकार आहेत ते प्रांतांचे अधिकार त्यांना द्यायला सुरुवात झाली होती. मग त्याच्यामध्ये बॉम्बे प्रोव्हिन्स घ्या किंवा मद्रास प्रोव्हिन्स घ्या, हे प्रोव्हिन्सचे अधिकार जे आहेत कायदा बनवण्याचे ते त्यांना थोड्या बहुत प्रमाणात द्यायला सुरुवात झाली होती. आणि 1919च्या कायद्यामध्ये सुद्धा डिसेंट्रलायझेशन करायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे. आता इथे एक तुम्हाला नियम सांगतो, एक टेक्निक सांगतो. कोणती टेक्निक, तर कॅन्सलेशन मेथड नावाची एक मेथड आहे. त्याच्यामध्ये काही जे चुकीचं आहे ते कॅन्सल करून तुम्ही आन्सर शोधू शकताय. आता तुम्हाला आपल्याला समजलंय दुसरं जे आहे ते चुकीचं स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. मग आपल्याला करेक्ट शोधायचं आहे. मग ज्या ज्या पर्यायांमध्ये 2 नंबर हे दिलेला आहे तो पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये 2 नंबर दिलाय त्यामुळे हा पर्याय असू शकणार नाही. याच्यामध्ये 2 नंबर दिले त्यामुळे हा पर्याय असू शकत नाही. याच्यामध्ये 2 नंबर दिले त्यामुळे हा पर्याय असू शकत नाही. त्यामुळे आपलं कोणतं आन्सर असू शकते, तर डी हे आन्सर असू शकते. हे तुम्हाला कसं समजलं, फक्त एका स्टेटमेंटवरून समजलं. बाकी 1, 3, 4 स्टेटमेंट तुम्हाला माहिती जरी नसते तरी तुम्हाला कॅन्सलेशन मेथडच्या आधारावरती तुम्हाला आन्सर शोधता आलं असतं. याला आपण कॅन्सलेशन मेथड असं संबोधतो. ही कॅन्सलेशन मेथड तुम्हाला जमायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये 4ही पर्याय तुम्हाला माहिती असण्याची गरज नाही. जे 1 किंवा 2 चुकीचे आहेत किंवा बरोबर आहेत हे जरी समजलं तरी तुम्ही आन्सर शोधू शकताय. 50% तर आन्सर त्याच्यामध्ये सापडतच तुम्हाला. आणि तेच तुम्हाला याच्यामध्ये मला सांगायचं होतं या क्वेश्चनमध्ये की कॅन्सलेशन मेथड काय काम करते. आता हे तिसरं आपण वाचलं जरी नसतं आणि पहिलं आपण वाचलं जरी नसतं, दुसरं फक्त वाचलं असतं आणि ते चुकीचं कळलं असतं आपल्याला, शोधायचा करेक्ट. मग 2 ज्याच्यात आहे ते तिन्हीत पण 2 आहे, एकात फक्त 2 नाहीये. त्यामुळं आन्सर आपलं फक्त एका स्टेटमेंटवरती आपल्याला निघालं असतं. आणि त्या कोणत्या मेथडच्या आधारे, तर कॅन्सलेशन मेथडच्या आधारे. समजते तुम्हाला. त्यामुळे या क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते डी आन्सर आहे 1, 3, 4. मग आता तिसऱ्याचं एक्सप्लेनेशन आपण बघितलं. चौथ्याचं पण जाता तुम्हाला सांगतो, एक्सपान्शन अँड रिकन्स्टिट्यूशन ऑफ द सेंट्रल अँड प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर्स. आता याच्यामध्ये सेंट्रल जे विधिमंडळ आहे आणि प्रोव्हिन्शियल विधिमंडळ आहे
त्यांच्यामध्ये एक्सपान्शन आणि रिकन्स्ट्रक्शन झालं होतं. बरोबर आहे, विस्तारीकरण झालं होतं, कारण सेंट्रल लेजिस्लेटिव्हची पण सदस्य संख्या वाढवण्यात आली होती आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्हची पण सदस्य संख्या वाढवण्यात आली होती. परंतु सेंट्रलमध्ये ऑफिशियल मेजॉरिटी ठेवण्यात यायला सांगितलं होतं आणि प्रोव्हिन्सेसमध्ये नॉन ऑफिशियल मेजॉरिटी असली तर चालेल असं त्याच्यामध्ये सांगितलं. त्यामुळे त्या दृष्टीतून सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या कायद्यामध्ये सुद्धा भारतीयांना वेड्यात करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला होता, कारण ऑफिशियल मेजॉरिटी ठेवली होती त्याच्यामध्ये. त्यामुळे चौथं सुद्धा स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपला आन्सर जे आहे ते डी हे आन्सर आहे, हे आपण ऑलरेडी शोधून बसलो. पुढचा क्वेश्चन महत्त्वाचा कोणता आहे बघूया. तत्पूर्वी कॅन्सलेशन मेथडवरती थोडंसं काम करा. ते खूप कामाची मेथड आहे, खूप महत्त्वाची मेथड आहे, मार्क्स मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे अशा प्रकारचे टेक्निक तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स, विच ऑफ द स्टेटमेंट्स गिवन अबाव इज आर करेक्ट. बरोबर स्टेटमेंट कोणता आहे ते शोधायचं. पहिलं स्टेटमेंट बघूया. द फर्स्ट पब्लिक सर्व्हिस कमिशन in India was set up in the year 1926 on the recommendation of the Lee Commission on the Superior Civil Services in India. इथं सांगितलंय पहिल्यांदा पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना भारतामध्ये 1926 मध्ये झाली आणि त्याला रिकमेंडेशन त्याचं कुणी केलं होतं तर ली कमिशननं केलं होतं असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सुपिरियर सिव्हिल सर्व्हिसेसची नियुक्ती करण्यासाठी विशेष करून याची ही तरतूद केली गेली होती. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे का चुकीचं आहे, तर बरोबर स्टेटमेंट आहे. 1926 मध्येच खरं तर पब्लिक सर्व्हिस कमिशनची इंडियासाठी स्थापना झाली होती. त्यानंतर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 प्रोव्हाइडेड फॉर सेटिंग अप ए पब्लिक सर्व्हिस कमिशन ॲट बोथ द फेडरल अँड प्रोव्हिन्शियल लेवल. आता 1935च्या कायद्यामध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशन फक्त फेडरल लेवलला नाही तर प्रोव्हिन्शियल लेवलला सुद्धा स्थापन करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनची पण स्थापना करण्यात येईल अशी पण तरतूद त्याच्यामध्ये खरं तर केली गेली होती. आपण 1935चा कायदा अभ्यासत असताना हे सखोलात अभ्यासलेलं आहे. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट आहे हे दुसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं आपलं उत्तर काय असेल, सी उत्तर असेल. बोथ 1 and 2 दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. पुढचा महत्वाचा क्वेश्चन कोणता आहे बघूयात आपण. पुढचा चौथा क्वेश्चन जो दिलाय ना आपल्याला तो 1 लाईन क्वेश्चन दिलाय डायरेक्ट आपल्याला. काय दिलाय, which one of the following acts provided the setting up of a board of control in Britain through which British government could fully control the British East India Company civil military revenue affairs in India. आता खालीलपैकी कोणत्या कायद्याच्या अंतर्गत बोर्ड ऑफ कंट्रोलची म्हणजे नियंत्रण मंडळाची स्थापना केली गेली होती ब्रिटिशांकडून आणि त्या नियंत्रण मंडळाचं काम काय असेल, सिव्हिल मिलिटरी आणि रिव्हेन्यू ह्या सगळ्या संबंधामध्ये कंट्रोल कंपनीवर ठेवण्याचं त्याचं काम असेल. त्या सगळ्या संदर्भात रिपोर्ट ब्रिटिश गव्हर्नमेंटला देण्याचं काम त्या बोर्ड ऑफ कंट्रोलचं असेल. समजतं. आता बोर्ड ऑफ कंट्रोल या नावामध्येच आहेत. कंट्रोल म्हणजे काय, नियंत्रण ठेवण्यासाठीच खरं तर या बोर्डाची स्थापना झाली होती, मंडळाची स्थापना झाली होती. मग आता विशेष करून कोणत्या कायद्याच्या अंतर्गत झाली होती असं तुम्हाला विचारले. मग रेग्युलेटिंग ऍक्टच्या अंतर्गत झाली होती का, तर नाही. रेग्युलेटिंग ऍक्टच्या अंतर्गत फक्त संचालक मंडळ होतं, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होतं, बोर्ड ऑफ कंट्रोल कुठेही नव्हतं. त्यामुळे पहिलं तर असणार नाही. दुसरं पिट्स इंडिया ऍक्ट, तर ऑब्वियस आहे पिट्स इंडिया ऍक्टच्या अंतर्गत बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली होती. आणि पिट्स इंडिया ऍक्ट विषयी बोलताना आपण काय बोललो होतो, मुळात पिट्स इंडिया ऍक्टला पिट्स इंडिया ऍक्ट का म्हणतात, तर त्यावेळेस ब्रिटिशचे जे प्राईम मिनिस्टर होते तो कोण होते, तर विल्यम पिट होते. त्यामुळं याला पिट्स इंडिया ऍक्ट असं म्हणतात. आणि या पिट्स इंडिया ऍक्ट 1784च्या अंतर्गत या बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली होती. त्यामुळे आपलं उत्तर बी असेल. परंतु पुढे चार्टर ऍक्टचा पण उल्लेख आलाय 1833चा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858चा पण उल्लेख आलाय. परंतु याच्या अगोदरच खरं तर पिट्स इंडिया ऍक्टच्या अंतर्गतच बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली होती. आता चार्टर ऍक्ट 1833 म्हटलं तर खरं तर चार्टर ऍक्ट किती प्रकारचे आहेत याची टेक्निक तुम्हाला सांगितली होती की 4 चार्टर ऍक्ट खरं तर पास झालेले आहेत इंग्रजांच्या काळामध्ये. चार्टर ऍक्ट सुरू होतात 1793 पासून आणि संपतात कधी, 1853. आणि प्रत्येक 20 वर्षानं एक चार्टर ऍक्ट खरं तर पास होते. मग त्यानुसार प्रत्येक 20 वर्षानुसार म्हटलं तर 1793चा पहिला ऍक्ट आहे. 1793 नंतर 20 वर्ष म्हटलं तर 1713 आणि 1713 नंतर 20 वर्ष म्हटलं तर किती, 1733 आणि 1733 नंतर 20 वर्ष म्हटलं तर किती, 1793 नंतर 1813 येतं आणि 1833 येते सॉरी फॉर दॅट. आणि 1833 नंतर 20 वर्षानंतर म्हणजे किती, तर 1853. हे 4 चार्टर ऍक्ट आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला चार्टर ऍक्टचा क्रम लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तर तुम्हाला चारही चार्टर ऍक्ट लक्षात राहतात. आणि त्याच्यामध्ये काय काय बदल केलेत
ते फक्त चार्टर ऍक्ट ज्यावेळेस अभ्यासताय तुम्ही त्यावेळेस बघणं गरजेचं आहे, आणि ते सुद्धा आपल्या पॉलिटीच्या लेक्चरमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला मी समजावून सांगितले. आणि डी जो आहे तो पर्याय दिला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. 1858चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आता क्राऊन रूल मधला हा पहिला ऍक्ट आहे. म्हणजे 1857चा उठाव झाला आणि इंग्रजांना वाटलं आता भारतीयांच्या मनामध्ये आपल्या विरोधात असंतोष खूप माजतोय, असंतोष खूप आहे, आणि तो असंतोष कमी करण्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं, कंपनी अबॉलिश केली आणि स्वतःच्या हातामध्ये सत्ता घेतली. त्याला आपण क्राऊन रूल असं म्हणतो. आणि त्याच्या अंतर्गत भारत सरकार कायदा 1858 पहिल्यांदा पास केला गेला. समजतंय? ही माहिती थोडीशी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 विषयी आहे आणि याची सगळी माहिती ऑलरेडी आपण पॉलिटीच्या लेक्चरमध्ये डिस्कस केली. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते बी हे उत्तर असेल. पिट्स इंडिया ऍक्ट 1784 हे याचं उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन आपल्याला मॅच द पेअरच्या स्वरूपात दिलेला आहे. आता पुन्हा एकदा इथं आपण काय करूया, कॅन्सलेशन मेथडचा उपयोग करूया. बघा कशा पद्धतीने उपयोग इथं होतोय. क्वेश्चन बघूया. मॅच लिस्ट फर्स्ट अँड लिस्ट सेकंड अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर युझिंग द कोड्स गिवन बिलो. करेक्ट पेअर्स खालीलपैकी शोधायचे आहेत. आता इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 दिलाय, इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 दिलाय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 दिलाय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 दिलाय. आणि इथं पहिला पर्याय काय दिलाय, ट्रान्सफर ऑफ पॉवर फ्रॉम ईस्ट इंडिया कंपनी टू द ब्रिटिश क्राऊन. पहिल्याच खरं तर क्वेश्चनमध्ये, याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्येच आपण याचा आन्सर शोधले. याच्यामध्ये कोणत्या कायद्याच्या अंतर्गत ईस्ट इंडिया कंपनीची पॉवर टोटली ब्रिटिश क्राऊनच्या हातामध्ये घेण्यात आली होती किंवा ट्रान्सफर करण्यात आली होती, तर ऑब्वियस आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 1858. बरोबर आहे. मग आता इथं आपल्याला एक आन्सर सापडलेला आहे. डीची पेअर जी आहे ती पहिली पेअर आहे, हे करेक्ट आपल्याला माहिती आहे. आणि असं समजा की बाकी तुम्हाला आत्ता तर माहिती नाहीये, मग एकावर बघू आपण किती आपल्याला आन्सर शोधायचे चान्सेस मिळत आहेत. तर आता डीला पहिला असणार पर्याय कोणता आहे, तर डीला पहिला असणार हा एक पर्याय आहे, म्हणजे बी एक पर्याय आहे आणि डी एक पर्याय आहे. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये कॅन्सल काय झालं, ए हे आन्सर नसणार आहे आपलं, सी हे आन्सर नसणार आहे, कारण इथं डीला जे आहे ते 3 नंबर दिलेले जे की चुकीचं आहे, आणि इथं पण डीला 3 नंबर दिलेले जे की चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला काय झालं, आता 50% आन्सर आता माहिती आहे. बरोबर आहे, कारण 2 पर्याय जे आहेत ते कॅन्सल झाले. मग आणखी एक बघू, आणखी एकावर सापडते का बघू. आता 50% तुम्ही इथं रिस्क घेऊ शकता. समजते, 50% चान्सेस कमी झाले की तुमचा क्वेश्चन चुकू शकतो याचे. मग आता दुसरं दिलंय, इन्व्हिसेज्ड डॉमिनियन स्टेटस टू इंडिया. दुसरं स्टेटमेंट काय दिलंय, इन्व्हिसेज्ड डॉमिनियन स्टेटस टू इंडिया. तर हे याच्यापैकी कोणत्याच कायद्याच्या अंतर्गत केले गेले नव्हते, इन्व्हिसेज केले गेलं नव्हतं डॉमिनियन स्टेटस ऑफ इंडियाला. त्यामुळं हे कोणत्याच पर्यायामध्ये बसत नाही, त्यामुळे हा पर्याय टोटली कॅन्सल होणारा पर्याय आहे. मग तिसरं बघू, इंट्रोडक्शन ऑफ प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी. काय झालं, तर प्रोव्हिन्शियल जे गव्हर्नमेंट होते, प्रोव्हिन्सेस होते, त्यांना ऑटोनॉमी म्हणजे सार्वभौमत्व देण्याचं पहिल्यांदा इंट्रोडक्शन केलं गेलं. पहिल्यांदा त्या कायद्यामध्ये तशी तरतूद केली गेली. ती कायदा कोणता होता, तर तो कायदा ऑब्वियस कोणता होता, तर 1935चा कायदा होता. म्हणून तर आता 1935चा कायदा आपण अभ्यासत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हणून तर यांना सामील करण्यासाठी आपल्याला त्रास सहन करावा लागला. समजते तुम्हाला. त्यामुळं खरं तर ए ला जे आहे ना ते तिसरा आन्सर आहे. मग आता बघू आन्सर सापडते का आपल्याला. इथं ए ला तिसरा आहे आणि या पण पर्यायामध्ये तिसरा आहे. अजून पण 50% मध्येच आपण आहोत. त्यामुळे आपण पुढचा पर्याय बघू, इंट्रोडक्शन ऑफ ए डायरकी इन प्रोव्हिन्सेस. आता डायरकीची कॉन्सेप्ट कोणत्या कायद्याच्या अंतर्गत इंट्रोड्यूस केली गेली होती, याचं उत्तर अगोदरच्या क्वेश्चनमध्येच आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले, तर प्रोव्हिन्सेसमध्ये द्विशासन प्रणाली इंट्रोड्यूस केली गेली. कोणत्या कायद्याच्या अंतर्गत, तर ते कोणत्या कायद्याच्या अंतर्गत केली गेली होती, 1919च्या कायद्याच्या अंतर्गत, ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म असं म्हणतो. त्यामुळे सी ला जे आहे ते काय असेल, सी ला 4 हे उत्तर असेल. मग आता या 2 पर्यायामध्ये सी ला 4 असणार कोणता आहे, तर सी इथं दिले तुम्हाला. बी या पर्यायामध्ये सी ला 4 आहे, परंतु डी या पर्यायामध्ये सी ला 2 दिलेलं आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, ऑब्वियस आहे आपला आन्सर असणार आहे बी. बरोबर आहे. मग आता राहिलेला पर्याय कोणता आहे, इंट्रोडक्शन ऑफ ए सेपरेट इलेक्टोरेट फॉर मुस्लिम्स. सेपरेट इलेक्टोरेट फॉर मुस्लिम ची तरतूद कोणत्या, खरं तर म्हणजे मुस्लिमांना वेगळा मतदारसंघ कोणत्या कायद्याच्या अंतर्गत दिला गेला होता, तर ऑब्वियस आहे मोर्ले मिंटो रिफॉर्म म्हणजे 1909च्या कायद्याच्या अंतर्गत दिला गेला होता. त्यामुळं आपलं जे आन्सर आहे
ते बी आन्सर असणार आहे. आणि याच्यात तुम्हाला कॅन्सलेशन मेथडचं सुद्धा महत्त्व समजून आलं असेल. त्यामुळे कॅन्सलेशन मेथडचा सुद्धा वापर करून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणि या मॅच द पेयर सारखं क्वेश्चन असतात ना, त्याच्यामध्ये कॅन्सलेशन मेथड वापरायची. त्याच्यामधून तुम्हाला लवकर आन्सर सापडतं आणि करेक्ट आन्सर सापडतं. त्याच्यामुळं कोणतेही त्याच्यामध्ये कन्फ्युजन होता कामा नये. तुमचं कॅन्सलेशन मेथड वापरले तर कोणतेही कन्फ्युजन वगैरे होत नाही. डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन सापडण्यास मदत होत असते. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. पुढचं जे 6वा क्वेश्चन आहे ते 1 लाईन क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये काय विचारलं बघूयात आपण. पार्शियली रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट म्हणजे पार्शियली जबाबदार जे गव्हर्नमेंट आहे ते कोणत्या प्रोव्हिन्समध्ये, खरं तर कोणत्या प्रोव्हिन्स म्हणण्यापेक्षा प्रोव्हिन्सेसमध्ये पार्शियली रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट स्थापन करण्याची तरतूद कोणत्या ऍक्टमध्ये केली गेली होती असं याच्यामध्ये विचारले गेले. पार्शियली रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन द प्रोव्हिन्सेस वेअर एस्टॅब्लिश्ड अंडर विच वन ऑफ द फॉलोइंग ऍक्ट्स. खालीलपैकी कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत प्रोव्हिन्सेसमध्ये पार्शियली रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट स्थापन करण्याची तरतूद केली गेली होती. तर ती ऑब्वियस आहे. पार्शियली रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट प्रोव्हिन्सेसमध्ये करण्याची तरतूद म्हणजे थोडक्यात काय केलं होतं तर डिसेंट्रलायझेशन व्हायची सुरुवात झाली होती. आणि ते विशेष करून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1919 अंतर्गत केली होती, ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स असं म्हणतो. म्हणून तर त्याला रिफॉर्म्स म्हटले गेले. समजते, अगोदरचे जे काय चुकीची पद्धत आहे ती बंद करून याच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. म्हणून आपलं आन्सर जे असणार आहे ते ए हे आन्सर असणार आहे. 1935 तर देश स्वतंत्र व्हायच्या अगोदरचा ऍक्ट आहे, त्यामुळे त्याच्या अगोदर बऱ्यापैकी सुधारणा झाल्या होत्या. आणि 1935 मधल्या म्हणून तर फायनल तरतुदी आत्ताच्या आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहावास मिळतात. इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 ज्याला आपण मोर्लेमेंटरी रिफॉर्म म्हणतो, त्याचं पण आपण सगळी इन्फॉर्मेशन पॉलिटीच्या डिस्कशनमध्ये बघितले. इंडियन काउन्सिल ऍक्ट 1892 याची सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन आपण पॉलिटीच्या डिस्कशनमध्ये बघितलेली आहे. त्यामुळे बाकीच्या ऍक्टमध्ये असं काय आढळत नाही. आपल्याला फक्त मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड म्हणजे 1919चा जो भारत सरकार कायदा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे तरतूद असलेले आपल्याला खरं तर पाहावास मिळते. आता इंडियन काउन्सिल ऍक्ट विषयी जर बघायचं झालं तर इंडियन काउन्सिल ऍक्ट मला वाटतं 1861चा एक इंडियन काउन्सिल ऍक्ट आहे. त्यानंतर 1891चा आणि त्याला 92 सुद्धा म्हणू शकतो असं तुम्हाला सांगितले. 1892चा एक इंडियन काउन्सिल ऍक्ट आहे आणि आणखी एक इंडियन काउन्सिल ऍक्ट आहे. तो कोणता इंडियन काउन्सिल ऍक्ट आहे ते फक्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही जर पॉलिटिक्सचं लेक्चर लक्ष देऊन बघत असाल तर तुम्हाला यातलं कोणतंही आन्सर तुमचं चुकणार नाही 100%. परंतु जर त्यात लक्षपूर्वक तुम्ही करत नसाल किंवा तुम्ही अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर तुम्हाला हे थोडं समजायला कठीण जाणार आहे. पुढचा 7वा क्वेश्चन सुद्धा 1 लाईन क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे? द इनिशियल आयडिया ऑफ द रिक्रुटमेंट ऑफ अ मेरिट प्रिन्सिपल कॅन बी ट्रेस्ड टू द. आता मेरिटच्या आधारावरती निवड केली जावी अशी तरतूद कोणत्या कमिटीनं केली होती असं याच्यामध्ये विचारले खालीलपैकी. आता ली कमिशन विषय अगोदर बोललो होतो. ली कमिशन म्हणजे हा आयोग कशा संदर्भात होता तर सिव्हिल सर्व्हिसेस जे काही कमिशन आहे ते बसण्याच्या संदर्भात होता. त्यामुळे ली कमिशननं मेरिट विषयी काय बोललं नव्हतं, परंतु मॅकॉले कमिटीनं मेरिट विषयी बोललं होतं. मॅकॉले कमिटीचं असं मत होतं की तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये निवड करत असताना विद्यार्थ्याचं मेरिट बघा, हे नका बघू की तो इंडियन आहे की इंग्रज आहे, तर त्याच्या मेरिटला किंमत द्या असं मॅकॉले कमिटीनं सांगितलं होतं. त्यामुळे आपलं उत्तर बी असते, म्हणजे बी आपलं उत्तर असेल. ली कमिशन तर याच्यामध्ये मेरिटचं ली कमिशन काय बोलणं होतं हे तर बाकीचे उगाच यांनी दिलेले आहेत, मॅक्सवेल कमिटी वगैरे हे असेल दुसऱ्या संदर्भात, परंतु याच्याशी यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. त्यामुळे आपला आन्सर बी असणार आहे. पुढचा क्वेश्चन जो आपल्याला पाहावास मिळतो ना तो सुद्धा 1 लाईन क्वेश्चन आहे. ड्युरिंग द पिरियड ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया द रूल्स मेड अंडर विच वन ऑफ द फॉलोइंग वेअर नोन ॲज अ डिव्होल्यूशन रूल. आता डिव्होल्यूशन रूल म्हणजे काय माहिती आहे का? ज्या रूलच्या अंतर्गत जे काय स्टेट होते, प्रोव्हिन्सेस होते त्यावेळेसचे, त्यांना त्यांच्या पॉवर्स परत देणं याला आपण डिव्होल्यूशन रूल्स म्हणतो. समजते, म्हणजे सेंटर हे फक्त एकमात्र पॉवरफुल केंद्र न ठेवता काही पॉवर त्या स्टेटला सुद्धा देणं त्याला आपण डिव्होल्यूशन रूल म्हणतो. आणि हे डिव्होल्यूशन रूल कोणत्या ऍक्टला संबोधलं जातं, कोणत्या ऍक्टमध्ये डिव्होल्यूशनशी रिलेटेड खूप रूल केले गेले होते असं याच्यामध्ये आपल्याला विचारले तर त्याचं सरळ सरळ उत्तर आपल्याला माहिती आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 मध्ये ह्या तरतुदी केल्या गेल्या होत्या. आणि बाकी 1935चा ऍक्ट तर त्याच्यानंतरच आलाय, त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा डिव्होल्यूशनच्या रिलेटेड तरतुदी केल्या गेल्या होत्या. परंतु त्याच्या अगोदर 1919 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये डिव्होल्यूशन रूल्सशी रिलेटेड खूप मोठ्या प्रमाणात रिफॉर्म झाले होते आणि त्याचं प्रतिबिंब परत 1935च्या कायद्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळालं.
आणि मोर्ले मेंटो रिफॉर्ममध्ये डिव्होल्यूशन रूल खरं तर असे काय ड्रास्टिक झाले नव्हते, त्यामुळे ते उत्तर आपलं असू शकत नाही. आणि तशाच पद्धतीने इंडियन काउन्सिल ऍक्टचा तर संबंधच नाही याच्याशी काय डिव्होल्यूशन रूलशी. त्यामुळे 1892चा इंडियन काउन्सिल ऍक्ट सुद्धा आपलं उत्तर असू शकत नाही. म्हणजे आपलं आन्सर काय असणार आहे, ए हे आपलं आन्सर असणार आहे. पुढचा जो 9वा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये विच वन ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज करेक्टली मॅच्ड, बरोबर मॅच होणारे पेयर्स खालीलपैकी कोणते सांगितले आपल्याला. डी पासून बघायला सुरुवात करू आपण. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 त्याला पेयर दिले डायरकी इन द स्टेट. स्टेटमध्ये डायरकी म्हणजे स्टेटमध्ये दुहेरी शासन प्रणाली या कायद्याच्या अंतर्गत आणली होती. तर हे चुकीचं आहे, कारण याच्या अगोदरच आणली गेली होती ती. सी काय आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 म्हणजे मॉन्टेगो चेम्सफर्ड रिफॉर्मेशन विचारले. त्याला पेयर काय दिले, प्रोव्हिन्शियल ॲटॉनॉमी. 1919 कायद्याच्या अंतर्गत प्रोव्हिन्सला ॲटॉनॉमी देण्यात आली होती प्रोव्हिन्सेसला. तर हे चुकीचं आहे, त्यांना पॉवर काय दिल्या होत्या पण ॲटॉनॉमी दिली नव्हती. त्यामुळं सी सुद्धा पेयर जे आहे ते चुकीचे आहे. त्यानंतर बी आहे तो इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 आहे. म्हणजे काय, तर त्याला मोर्ले मेंटो रिफॉर्म असं आपण म्हणतो. याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटची घोषणा केली गेली होती. हे सुद्धा चुकीचे, अशी कोणतीही घोषणा त्याच्यामध्ये नव्हती. आणि ए जे आहे ते इंडियन काउन्सिल ऍक्ट 1892 प्रिन्सिपल ऑफ इलेक्शन. आता 1992च्या काउन्सिल ऍक्टमध्ये इलेक्शन खरं तर घेण्यात आलं होतं, परंतु त्याच्यामध्ये इलेक्शन हा शब्द वापरला गेला नव्हता. त्यामुळे शब्दाचा विचार केला तर शब्दाचा विचार करता ही पेयर चुकीची आहे, परंतु इलेक्शनचं प्रिन्सिपल आपल्याला तिथूनच मिळाले, त्यामुळं ही जी पेयर आहे ती करेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु निवडणूक सुरू झाली होती, थोड्या बहुत प्रमाणात निवडणुकीचं प्रिन्सिपल त्यात दिलं गेलं, परंतु इलेक्शन म्हणजे निवडणूक हा शब्द कुठेही वापरला गेला नव्हता. त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, परंतु प्रिन्सिपल त्याचं या कायद्याच्या अंतर्गत आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते ए हे उत्तर असलेलं पाहावयास मिळतं. पुढचा आपल्याला वेगळा खरं तर क्वेश्चन दिलेला आहे. हा क्वेश्चन कशा पद्धतीचा असतो, ए हे एक स्टेटमेंट दिलेलं असतं आणि त्यानंतर त्याचे कारण दिलेलं असतं. मग आपल्याला स्टेटमेंट बरोबर आहे, त्याचं कारण बरोबर आहे, हे खरं तर मॅच करून खालील खरं तर जे काही कोड दिलेले असतात ते आपल्याला शोधायचे असतात आणि जे काही करेक्ट कोड आहे ते आपलं आन्सर असतं. मग स्टेटमेंट बघूया आपल्याला काय दिले, असर्शन ज्याला आपण म्हणतो. नॉटविथस्टँडिंग द इंट्रोडक्शन ऑफ द प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 रिटेन्ड कंट्रोल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ओव्हर द प्रोव्हिन्सेस इन द सर्टन स्फेअर. म्हणजे काय केले, याच्यामध्ये काय सांगितले की 1935च्या कायद्याच्या अंतर्गत प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट जे होते ना त्यांना ऑटोनॉमी तर देण्यात आली, परंतु फायनल कंट्रोल जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच असेल असं त्याच्यामध्ये खरं तर तशा पद्धतीची तरतूद केली होती की फायनल अथॉरिटी कोण असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटचं असेल. आणि बऱ्याच सब्जेक्टमध्ये प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटला ऑटोनॉमी देण्यात आली होती. त्यामुळे तर तिथं गरज पडली स्टेट लिस्ट बनवायची, सेंट्रल लिस्ट बनवायची, कन्करंट लिस्ट बनवायची. स्टेट लिस्टला त्यावेळेस प्रोव्हिन्शियल लिस्ट म्हणायचे आणि सेंट्रल लिस्ट म्हणू शकतो आपण किंवा फेडरल लिस्ट म्हणायची त्याला, आणि तिसरी जी होती ती कन्करंट लिस्ट होती. म्हणून तर या सब्जेक्ट जे वेगवेगळे आहेत त्या सब्जेक्टची लिस्ट करावी लागली म्हणून तर. त्यामुळे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आता त्याचं कारण करेक्ट आहे का ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. द गव्हर्नर वॉज रिक्वायर्ड टू ऍक्ट इन हिज ओन डिस्क्रेशन इन सर्टन मॅटर्स फॉर विच ही वॉज टू ऍक्ट विदाउट मिनिस्ट्रियल ॲडवाईस अँड अंडर द कंट्रोल अँड डायरेक्शन्स ऑफ द गव्हर्नर जनरल. तर याच्यामध्ये सांगितलंय की प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटमध्ये जो गव्हर्नर आहे, प्रोव्हिन्सेसमध्ये जो गव्हर्नर असतो, राज्यपाल असतो, त्याला काही सब्जेक्टवरती ऑटोनॉमी देण्यात आली, म्हणजे जास्त अधिकार देण्यात आले. त्याला त्या सब्जेक्टमध्ये मिनिस्टर सोबत डिस्कस करायची काही गरज नव्हती. मग ती थोडक्यात खरं तर गव्हर्नर जनरलची ऑटोनॉमीच होती. समजते. मग इथं तुम्हाला लक्षात येत असेल आपण प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट जे होते, प्रोव्हिन्सला दिलेले विषय जे होते त्या विषयावरती प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट कायदा बनवू शकते. त्याच्यामध्ये दोन भाग पाडण्यात आले होते, ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट आणि रिझर्व्ह सब्जेक्ट. आता त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल. मग ट्रान्सपोर्ट सब्जेक्टमध्ये मिनिस्टरचं ॲडवाईस घ्यावं लागत होतं गव्हर्नरला, पण जे रिझर्व्ह सब्जेक्ट होते त्याच्यामध्ये गव्हर्नरला कोणत्याही प्रकारे मिनिस्टरची ॲडवाईस न घेता त्याच्यावरती गव्हर्नर काहीही कारवाई करू शकत होता, कायद्यामध्ये हस्तक्षेप करू शकत होता. त्यामुळं ह्याचं जे कारण आहे ते कारण सुद्धा, रिझन सुद्धा बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते ए आहे. बोथ ए अँड आर आर इंडिव्हिज्युअली ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. आर हे एचं करेक्ट एक्सप्लेनेशन पण आहे आणि दोन्ही स्टेटमेंट बरोबर पण आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे.
म्हणून आपलं आन्सर जे आहे ते ए आहे. बघूया पुढचं क्वेश्चन कोणता आहे तो. 11 मध्ये 11वे आपल्याला सांगितले, इन द फेडरेशन एस्टॅब्लिश्ड बाय द ऍक्ट ऑफ 1935 रेसिड्युअल पॉवर्स वेर गिवन टू द. म्हणजे आता 1935च्या कायद्याच्या अंतर्गत प्रोव्हिन्शियल लिस्ट करण्यात आली. त्या लिस्टमधल्या सब्जेक्टवरती प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट कायदा बनवू शकत होतं. सेंट्रल लिस्ट म्हणजे फेडरल लिस्ट बनवण्यात आली, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं फेडरल गव्हर्नमेंट कायदा बनवू शकत होतं आणि कन्करंट लिस्ट पण होते, त्याच्यामध्ये दोन्ही गव्हर्नमेंट कायदा बनवू शकत होते. परंतु याच्यामधून व्यतिरिक्त राहिलेली पॉवर कुणाकडे असेल, रेसिड्युअल पॉवर कुणाकडे असेल, या तरतूद कायद्यामध्ये केली होती की या सब्जेक्टच्या व्यतिरिक्त कायदा करण्याची जे काही रेसिड्युअल पॉवर आहे ती एका व्यक्तीकडे असेल, एका पोस्टकडे असेल, ते कुणाकडे असेल खालीलपैकी विचारले त्यांनी. तर 1935 मध्ये सरळ सरळ सांगितलं तर ही पॉवर गव्हर्नर जनरलकडे असेल म्हणून समजते. त्यामुळे आपला आन्सर सी असणार आहे. फेडरल लेजिस्लेचर हे चुकीचं आहे, प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटर चुकीचं आहे, प्रोव्हिन्शियल गव्हर्नर चुकीचं आहे. त्यामुळे आपलं आन्सर जे आहे ते सी हे आन्सर असणार आहे. पुढचा परत क्वेश्चन आपल्याला मॅच्ड पेयर सारखा आलेला आहे. मग त्याच्यामध्ये लिस्ट 1 आणि लिस्ट 2 जे आहे ते आपल्याला करेक्टली मॅच करायचे. करेक्ट आन्सर कोणता आहे ते शोधायचं. मग बघूया आपल्याला पहिलं स्टेटमेंट काय दिलंय. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 दिला, इथं इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861 दिलाय, इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 दिलाय, त्याला आपण काय म्हणतो मोर्ले मिंटो रिफॉर्म्स म्हणतो. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 दिलाय, त्याला आपण काय म्हणतो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म म्हणतो. मग इथं 5वं काय दिलं आपल्याला मोर्ले मिंटो रिफॉर्म्स दिले, म्हणजे डायरेक्ट कुणाला कनेक्ट होते सी ला कनेक्ट होते. मग आपण जसं की कॅन्सलेशन मेथड म्हटले ते कॅन्सलेशन मेथड वापरून बघू. 5वं असणार कोणतं आहे तर बी आणि सी मध्ये सी ला 5 पेअर करणार आहे, बाकी नाही आहे म्हणजे काय हे चुकीचं आहे समजते. म्हणजे ते कॅन्सल काय झालं, ए पर्याय कॅन्सल झाला आणि डी हा पर्याय कॅन्सल झाला, राहिलं बी आणि सी. म्हणजे आपलं उत्तर बी किंवा सी पैकी एक उत्तर आपलं असणार आहे. बरोबर आहे. मग आता बाकी आपल्याला खरं तर पर्याय जे आहेत ते माहिती असणारी पर्याय कोणते आहेत ते आपण पहिल्यांदा बघूयात. तर पहिला पर्याय जो आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858चा भारत सरकार कायदा, त्याला राणेचा जाहीरनामा सुद्धा आपण म्हणतो. मग याला मॅच होणार कोणतं आहे, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ प्रोव्हिन्सेस अँड प्रिन्सली स्टेट अशी तरतूद त्याच्यामध्ये नव्हती. अपॉइंटमेंट ऑफ अ सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, भारत सचिवाची अपॉइंटमेंट इंडियासाठी, ही तरतूद 1858च्या कायद्यामध्येच होती. त्यामुळं ए ला दुसरं मॅच होते. बरोबर आहे. मग आता इथं बी आणि सी पैकी ए ला दुसरं मॅच होणार हे आहे, बरोबर आहे, हे नाही. म्हणजे इथं काय झालं सी पर्याय सुद्धा कॅन्सल झाला. म्हणजे आपलं आन्सर काय असणार आहे, बी हे आन्सर असणार आहे. म्हणजे 12वेचा आन्सर जे आहे ते बी हे आन्सर आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं राहिलेलं पर्याय जर बघितलं तर इंडियन काउन्सिल ऍक्ट जो आहे तो इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861 कशाला मॅच होतोय तर 2 पर्याय आहेत, बिगिनिंग ऑफ रिप्रेझेंटेशन अँड लेजिस्लेटिव्ह डिव्होल्युशन डायरेक्ट इन प्रोव्हिन्सेस. तर 61 मध्ये बिगिनिंग ऑफ रिप्रेझेंटेशन अँड लेजिस्लेटिव्ह डिव्होल्युशन हे सुरू झालं होतं, रिप्रेझेंटेशन सुरू झालं होतं आणि लेजिस्लेचर्सला म्हणजे जे काही प्रोव्हिन्सेस आहेत त्यांना त्यांच्या पॉवर्स परत देणं सुरू होतं. त्यामुळे बीला 3 नंबर खरं तर जॉईन होते. आणि राहिला चौथा पर्याय, तो चौथा पर्याय कोणता आहे, डायरेक्टली इन द प्रोव्हिन्सेस, ते डी ला मॅच होत आहे. बरोबर आहे. त्यामुळं यातले सगळे पर्याय जे आहे ते बरोबर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते बी आहे. परंतु इथं तुम्हाला कॅन्सलेशन मेथड किती महत्वाचे बघा, आपल्याला याच्या अगोदरच आन्सर कॅन्सलेशन मेथडमुळे सापडलं होतं. पुढचा 13वा क्वेश्चन अगदी सोपा आहे. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 वॉज बेस्ड ऑन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 कशावरती बेस्ड होता, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्मवरती बेस्ड होता. मॉन्टेग्यू चेम्सफोर्डनं जो रिपोर्ट दिला होता त्याचाच खरं तर हा ऍक्ट होता. त्या रिपोर्टमध्ये काय काय दिलं होतं त्याच्यावरतीच आधारित हा ऍक्ट होता. त्यामुळे तर 1919च्या भारत सरकार कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म सुद्धा म्हटलं गेलं. त्यामुळे आपलं आन्सर जे आहे ते बी आहे. पण मोर्ले मिंटो रिफॉर्म कशाला म्हटलं गेलं होतं तर मोर्ले मिंटो रिफॉर्म 1909च्या कायद्याला म्हटलं गेलं होतं. समजतं, हे पण लक्षात ठेवा. आणि बाकी रॅमसे मॅकडोनाल्ड अवॉर्ड असू द्या, नेहरू रिपोर्ट असू द्या, याचा कोणताही संबंध या कायद्याशी नाहीये. पुढचा जो क्वेश्चन आहे तो काय सांगतोय आपल्याला, तर अंडर विच वन ऑफ द फॉलोइंग ऍक्ट्स, खालीलपैकी कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत वॉज द कम्युनल इलेक्ट्रल सिस्टम इंट्रोड्यूस्ड बाय द ब्रिटिश इन इंडिया फॉर फर्स्ट टाइम. कम्युनल इलेक्ट्रल सिस्टम जे आहे
त्याला आपण कम्युनल इलेक्टोरेट सिस्टम असं म्हणतो, ती कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत ब्रिटिशांनी पहिल्यांदा भारतामध्ये इंट्रोड्यूस केली? तर तो कोणता ऍक्ट आहे? 1909चा मोर्ले मिंटो रिफॉर्म आहे, हा ऍक्ट आहे. आणि कम्युनल इलेक्टोरेट सिस्टम म्हणजे कोणती? तर संप्रदायाच्या आधारावरती इलेक्टोरेट म्हणजे सेपरेट मतदारसंघ देणं. म्हणजे काय? तर बॅकवर्ड क्लासेस असतील त्यांना सेपरेट मतदारसंघ असेल, मुस्लिमांना सेपरेट असेल, सिखांना सेपरेट असेल, अशी जी तरतूद आहे ती पहिल्यांदा इंट्रोड्यूस कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत करण्यात आली? तर तो ऍक्ट होता मोर्ले मिंटो रिफॉर्म म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1909. समजते? म्हणून आता इथं तुम्हाला हे माहिती पाहिजे की फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट सिस्टम ही जी कन्सेप्ट आहे याचा जनक कोण आहे? तर याचा जनक आपण डिस्कस केलं होतं 1909चा कायदा अभ्यासत असताना, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड हा टॉपिक अभ्यासत असताना. ते तुम्ही डिटेलमध्ये फॉलो करत असाल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते समजलं असेल. बाकी पर्याय इथं चुकीचे आहेत. 1919चा कायदा असू द्या, 1892चा काउन्सिल ऍक्ट असू द्या किंवा 1861चा काउन्सिल ऍक्ट असू द्या, याचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे संबंध नाहीये. पहिल्यांदा इंट्रोड्यूस 1909च्या कायद्यामध्ये झालं होतं, म्हणजे मोर्ले मिंटो रिफॉर्म मध्ये. पुढचा क्वेश्चन 15 आपल्याला काय दिलाय? तर व्हॉट वे द सायलेंट फीचर्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935? खालीलपैकी भारत सरकार कायदा 1935 ची ठळक वैशिष्ट्य कोणते आहे हे विचारले. मग पहिलं दिलंय अबॉल्युशन ऑफ काउन्सिल ऑफ इंडिया. म्हणजे काय? काउन्सिल जी होती ना ती काउन्सिल अबॉलिश केली गेली 1935च्या कायद्याच्या अंतर्गत. तर हे काय? बरोबर आहे. मग आता कॅन्सलेशन मेथड वापरून बघू काय कॅन्सल होते. तर पहिलं असणारं जे आहे पर्याय तो बरोबर आहे सगळे आन्सर. मग आता ए मध्ये बघितलं तर पहिलं नाहीये, त्यामुळे ए जे आहे ते उत्तर असू शकत नाही, कारण ए पहिलं जे आहे ते करेक्टच आहे, आपल्याला करेक्ट माहिती 100% माहिती. त्यामुळे पहिलं हे आन्सरमध्ये असायलाच पाहिजे, पहिला पर्याय. त्यामुळे याच्यात पहिला नाहीये, त्यामुळे हे कॅन्सल होतं. आणि डायरेक्शन आपलं खरं तर इथं वाचायचं राहिले. सिलेक्ट द करेक्ट आन्सर्स युझिंग द कोड्स गिवन बिलो. करेक्ट आन्सर शोधायचं आपल्याला. हे मी तुम्हाला बोलत सांगितलं होतं पण वाचून दाखवलं नव्हतं. मग आता याच्यामध्ये पहिलं नाहीये, त्यामुळं काय आहे? तर हे आन्सर असू शकत नाही. समजते तुम्हाला? त्यामुळे ए कॅन्सल झालं. दुसरं काय आहे? तर डायरेक्ट ॲट द सेंटर म्हणजे सेंटरमधली जी दुहेरी शासन प्रणाली आहे ती कॅन्सल करण्यात आली, सॉरी इंट्रोड्यूस करण्यात आली. डायरेक्ट ॲट द सेंटर म्हणजे काय? इंट्रोड्यूस करण्यात आली. सेंटरमध्ये डायरेक्ट सिस्टम असेल हे सांगण्यात आलं. मग हे काय आहे? बरोबर आहे की चुकीचं आहे? तर ते बरोबर आहे. मग दोन ज्या आन्सरमध्ये नाहीये ना ते आन्सर कॅन्सल होणार कॅन्सलेशनच्या मेथडच्या अंतर्गत. याच्यात दोन नाही, त्यामुळे हे काय झालं? कॅन्सल झालं. म्हणजे आता 50% आपलं कॅन्सल झालं. याच्यामध्ये दोन आहे, याच्यामध्ये दोन आहे, म्हणजे बी किंवा डी पैकी एक आन्सर असणार आहे. पुढे बघू. अबॉल्युशन ऑफ डायरेक्ट इन द स्टेट. सेंटरमध्ये तर डायरेक्ट ठेवली, परंतु स्टेटमधली अबॉलिश करण्यात आली होती. बरोबर आहे, 1935च्या अंतर्गतच हे करण्यात आलं होतं कायद्याच्या अंतर्गत. त्यामुळे तिसरं नसणारं कॅन्सल करा. आता दोन्हीमध्ये तिसरं आहे, त्यामुळे दोन्हीपैकी एकही कॅन्सल होत नाही. पुढचं बघू. एस्टॅब्लिशमेंट ऑफ ए फेडरल कोर्ट. फेडरल कोर्टाची स्थापना झाली होती. हे 1935च्या कायद्याचे वैशिष्ट्यच आहे, हे मी तुम्हाला ऑलरेडी त्यावेळेस सांगितलं होतं. त्यामुळे चौथं नसणारं, चौथं बरोबर आहे स्टेटमेंट. चौथं नसणारं कॅन्सल करा, म्हणजे बी हे कॅन्सल होणार. म्हणजे आपलं उत्तर काय? डी हे उत्तर आहे. समजते? 1 2 3 4 चारीच्या चारी स्टेटमेंट बरोबर आहेत. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन परत मॅच द पेयर सारखा आलेला आहे. पहिली आणि दुसरी लिस्ट आपल्याला करेक्टली मॅच करायची. बरोबर आहे. बघूया मग पहिलं काय. ए मध्ये आपल्याला फेडरल स्कीम ऑफ गव्हर्नमेंट दिले, बी मध्ये डायरेक्ट इन प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट दिले, सी मध्ये कम्युनल रिप्रेझेंटेशन दिले आणि डी मध्ये रिजिड सेंट्रलायझेशन दिले. मग आता ए ला याच्यापैकी काय मॅच होते? फेडरल स्कीम म्हणजे संघराज्य पद्धती कोणत्या कायद्याच्या अंतर्गत इंट्रोड्यूस करण्यात आली? तर ऑब्वियस आहे, याचं उत्तर काय आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935च्या अंतर्गत. आता कॅन्सल याच्यापैकी काय होते बघूया. ए ला तिसरं नसणार कॅन्सल करायचं. ए ला तिसरं नाही, हे कॅन्सल, हे तिसरं आहे म्हणजे हे बरोबर असू शकते. इथं तिसरं नाही म्हणजे कॅन्सल, हे तिसरं आहे म्हणजे बरोबर असू शकतं. म्हणजे बरोबर नसू शकतं म्हणजे नाहीच बरोबर. कोणतं आहे? ए हा पर्याय कॅन्सल झाला, सी हा पर्याय कॅन्सल झाला. तर राहिला बी आणि डी, म्हणजे आपला आन्सर जे आहे ते बी किंवा डीच्या दरम्यानच असणार आहे. म्हणजे 50% रिस्क आपली कमी झाली. समजते तुम्हाला? पुढे बघू. डायरेक्टली इन प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट. आता डायरेक्ट इन प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट याचं उत्तर, आता प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटमध्ये दुहेरी शासन प्रणाली आली, कोणत्या कायद्याच्या अंतर्गत आली होती? तर ऑब्वियस आहे ते 1919चा कायदा होता, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स. म्हणजे याचं जे पेयर आहे ती 4 नंबरची पेयर याला मॅच होऊ शकते. त्यामुळं
4 नसणार बीला कॅन्सल करायचं आपल्याला. कशापैकी? बी आणि डी पैकी. आणि डी मध्ये इथं 1 दिले त्यामुळे हे चुकीचं आहे आणि इथं 4 दिले म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे आपलं आन्सर काय असणार आहे? डी हे कॅन्सल झालं म्हणजे राहिलं काय? बी. म्हणजे आपलं आन्सर जे आहे ते बी आन्सर असणार आहे. समजते? 2च पर्याय बघून आपल्याला समजलं की आपलं आन्सर काय? बी आहे. आणि बाकी जसं इथंच तुम्हाला उत्तर सापडलेत, बाकी सी ला कम्युनल रिप्रेझेंटेशनला 1 नंबर आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्ममध्ये कम्युनल रिप्रेझेंटेशन दिलं होतं. हे अगोदरच्या क्वेश्चनमध्ये पण तुम्हाला समजलं असेल. आणि रिजिड सेंट्रलायझेशन इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861 मध्ये, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला जास्त पॉवर देण्यात आले त्या काउन्सिल ऍक्टमध्ये 1861च्या. समजते? त्यामुळे आपला आन्सर जे बी आहे ते आपल्याला समजलेलं आहे. 17वा क्वेश्चन इंटरिम गव्हर्नमेंट विषयी विचारला गेला. ते इंटरिम गव्हर्नमेंट म्हणजे अंतरिम सरकार कधी होती? तर ती भारत स्वतंत्र झाल्यानंतर घटना स्थापन व्हायच्या अगोदर पहिली सरकार होते. त्याला इंटरिम गव्हर्नमेंट म्हणतो आपण. मग त्याच्यामध्ये हू अमंग द फॉलोइंग वॉज द फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया इन द इंटरिम गव्हर्नमेंट ड्युरिंग 1946-1947. 1946-47च्या कालावधीमध्ये जे इंटरिम गव्हर्नमेंट स्थापन झाली त्याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर खालीलपैकी कोण होता असं विचारले. तर त्याच्यापैकी कोण होतं? तर लियाकत अली खान होतं. मी ती लिस्ट सांगत असताना तुम्हाला सांगितलं होतं की हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळं कुणाला कोणतं पद दिलं होतं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती असायला पाहिजे. लियाकत अली खानला काय दिलं होतं? फायनान्स मिनिस्टरचं पद दिलं होतं. आता इंटरिम गव्हर्नमेंट नंतर एक गव्हर्नमेंट स्थापन झाली होती, त्यातले सुद्धा पदं जे आहेत ते तुम्हाला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. म्हणजे आपलं आन्सर जे आहे ते सी डायरेक्ट असणार आहे. पुढचा 18वा क्वेश्चन काय विचारला आपल्याला? विच वन ऑफ द फॉलोइंग ऍक्ट्स लेड द फाउंडेशन ऑफ ब्रिटिश ऍडमिनिस्ट्रेशन इन इंडिया? ब्रिटिश प्रशासनाचा खालीलपैकी कोणत्या कायद्याच्या अंतर्गत पाया घातला गेला? तर ऑब्वियस आहे पहिला कायदा असणार आहे त्याच्या अंतर्गतच पाया घातला गेला ना. तो कोणता आहे? रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773. आणि बाकीचे कायदे त्याच्यानंतर आलेले सगळे. त्यामुळे पाया कोणत्या कायद्याच्या अंतर्गत घातला गेला ब्रिटिश गव्हर्नमेंटला हे तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर ऑब्वियस आहे रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773 हेच असणार आहे. पुढं मॅच द पेयर सारखा क्वेश्चन विचारला आणि त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर कोणता आहे शोधायचा, म्हणजे करेक्ट पेयर कोणते ते शोधायचं. ए मध्ये काय सांगितलंय? डिझिग्नेशन ऑफ द गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल ॲज द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया अँड इज गव्हर्नमेंट ॲज अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनवण्यात आलं आणि त्याची जे गव्हर्नमेंट असेल ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल. ही तरतूद कोणत्या कायद्याच्या अंतर्गत करण्यात आली असं विचारले. आता याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, पहिला तर गव्हर्नर ऑफ बेंगॉल होता, बरोबर आहे. त्यानंतर रेग्युलेटिंग ऍक्टच्या अंतर्गत त्याला काय म्हटलं गेलं? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हटलं गेलं. त्यानंतर चार्टर ऍक्ट 1833 आला, त्याच्या अंतर्गत त्याला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणायला लागले. समजते तुम्हाला? आणि त्यानंतर त्याला गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला काय म्हणायला लागले? व्हॉइसरॉय म्हणायला लागले. आणि तो व्हॉइसरॉय म्हणायला लागले तो कायदा कोणता होता? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 होता. त्याला राणीचा जाहीरनामा सुद्धा म्हणतात आणि व्हॉइसरॉयला म्हणून तर राणीचा प्रतिनिधी म्हणतात. समजते? हे जे काय 4 बदल आहेत ना या पोस्टमध्ये, हे 4 बदल आणि त्याची तरतूद कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत झाली हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायला अशाच पद्धतीने मी आपल्या पॉलिटीच्या डिस्कशनमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. ते तुम्ही लक्षात ठेवलं असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन जास्त वाचायची पण गरज नाही. आता इथंच तुम्हाला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोणत्या कायद्याच्या अंतर्गत म्हणायला लागले? तर ऑब्वियस आहे चार्टर ऍक्ट ऑफ 1833च्या अंतर्गत म्हणायला लागले. त्यामुळं ए ला पहिलं पेयर करेक्ट आहे. मग आपण कॅन्सलेशन मेथड वापरून बघू. ए ला पहिलं असणार हे एक आहे आणि ए ला पहिलं असणार सी एक आहे. त्यामुळे बाकी काय झालं? बाकी पर्याय कॅन्सल झालं, कारण ते उत्तर असूच शकत नाही, कारण पहिल्याच पर्यायामध्ये ते चुकलेले आहेत. म्हणजे उत्तर आपलं ए किंवा सी या दोघांपैकी एक उत्तर आपलं असणार आहे. बरोबर आहे? 19. दुसरं डायरकी इंट्रोड्युस्ड इन इंडियन गव्हर्नमेंट. आता डायरकी दुहेरी शासन प्रणाली हे कोणत्या कायद्याच्या अंतर्गत भारतीय सरकारमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आले? तर याचं काय असणार आहे आन्सर? तर याचं असणार आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्ममध्ये हे इंट्रोडक्शन करण्यात आलं होतं. इंडियन गव्हर्नमेंटमध्ये दुहेरी शासन प्रणाली आणली होती. त्यामुळे याला 3 नंबरची पेयर मॅच होऊ शकते. त्यामुळे आता बी ला तिसरा असणारा दोन्हीपैकी कोणताही बघायचं आपल्याला. आता आपलं उत्तर होतं ए आणि सी पैकी 2. मग याच्यामध्ये बी ला इथं 4 दिले म्हणजे हे चुकीचं आहे आणि इथं 3 दिले म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे हा जो पर्याय हा पण कॅन्सल झाला. राहिला पर्याय कोणता? तर सी हा पर्याय राहिला. म्हणून आपला आन्सर काय असणार आहे? सी हे आपलं आन्सर असणार आहे. बाकीचे सी ला 4 आणि डी ला 2 तर ऑलरेडी आपल्याला ते वाचायची पण गरज नाही, ते इथंच दिलेलं आहे. समजते? त्यामुळं आपल्याला अशा पद्धतीनं पेयर आपण खरं तर
याची लावू शकतोय. समजते? बाकी याचा जास्त तुम्हाला अभ्यास करण्याची सुद्धा काही गरज नाही. त्यामुळे पुढचा क्वेश्चन कोणता आहे बघूयात. पुढचा आपला 20 नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय सांगतोय, हु अमंग द फॉलोइंग वॉज द फर्स्ट लॉ मिनिस्टर ऑफ इंडिया. पहिले कायदा मंत्री भारताचे कोण होते, लॉ मिनिस्टर कोण होते, तर ऑब्वियस आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले आपल्या भारत देशाचे लॉ मिनिस्टर होते. बाकी कोणाचा याच्याशी संबंध येत नाही. 21 नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय सांगतोय बघूयात. पुढचा क्वेश्चन आपल्याला, विथ रेफरन्स टू द पिरियड ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया, इंडियन स्टॅच्युटरी कमिशन इज पॉप्युलरली नोन ॲज. म्हणजे ब्रिटिश रूलमध्ये इंडियन स्टॅच्युटरी कमिशन जे होतं, इंडियन जे कायदे विषयी स्थापन झालेलं कमिशन जे होतं, पॅनल जे होतं, त्याला पॅनल म्हणू शकतोय, कमिशन म्हणू शकतोय, मराठीमध्ये त्याला आयोग म्हणू शकतो. हे जे आयोग म्हणजे या आयोगाचं काम काय होतं, तर या आयोगाचं काम होतं इंग्रजांनी ते पास केलेले लॉ आहेत, कायदे आहेत, त्याचं खरं तर सत्यता पडताळून पाहणं, ग्राउंड लेवलला ते कायदे कशा पद्धतीने काम करताय ना आतापर्यंत, त्याच्यामुळे काय बदल झाले पॉझिटिव्ह, ह्याचा रिपोर्ट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही रिपोर्ट देणं या स्टॅच्युटरी कमिशनचं काम होतं. आणि पॉप्युलरली हे जे स्टॅच्युटरी कमिशन गाजलं ते कोणतं आहे म्हटले, तर त्याच्यामध्ये सायमन कमिशन हे उत्तर असू शकते. आणि सायमन कमिशन विषयीची वेगळीच इन्फॉर्मेशन मी लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला दिली होती. सायमन कमिशन का जास्त कॉन्ट्रोवर्शियल ठरलं, याच्यामध्ये सगळे मेंबर होते ते ब्रिटिश मेंबर होते, भारतीय एक पण नव्हता, त्यामुळे त्यांना भारताविषयी काय समजणार आहे. आणि त्याचबरोबर यांना विरोध करत असतानाच लाला लजपत राय जे आहेत त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला आणि त्याच्यामध्ये ते जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते आणि त्याच्यामध्येच त्यांचा हॉस्पिटलाइज असताना मृत्यू झाला होता. हे सुद्धा तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलं होतं. पुढचा आणि याच्यातला लास्ट क्वेश्चन कोणता आहे, तर 22 नंबरचा लास्ट क्वेश्चन आहे. आणि तो क्वेश्चन काय बघूयात. ड्युरिंग द ब्रिटिश रूल इन इंडिया, हु वॉज द फर्स्ट इंडियन टू बी अपॉइंटेड ॲज अ लॉ मेंबर ऑफ द गव्हर्नर जनरल काउन्सिल. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये लॉ मेंबर म्हणून अपॉइंट होणारे पहिले भारतीय कोण होते असं विचारले, तर त्याच्यामध्ये राजा किशोरीलाल गोस्वामी अजिबात नव्हते, मोतीलाल नेहरू अजिबात नव्हते, सत्येंद्र सिन्हा हे लॉ मेंबर होते पहिले भारतीय, आणि तेज बहादूर सप्रू वगैरे यांचा काही संबंध नाही. त्यामुळे आपला आन्सर जे असणार आहे ते सी हे आन्सर असणार आहे. समजते तुम्हाला. इथं आपलं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडवरती जे काही क्वेश्चन विचारले जातील भविष्यामध्ये ते क्वेश्चन आपण खरं तर बघण्याचा प्रयत्न केला. चांगल्या पद्धतीनं जर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड तुम्ही लेक्चर फॉलो करत असाल माझी, तर तुम्हाला हे क्वेश्चन सोडवण्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नसतील. आणि ज्यावेळेस आपण क्वेश्चन डिस्कस करतोय, एखादा क्वेश्चन तुमच्या समोर आला तर पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः तो क्वेश्चन टॅकल करण्याचा प्रयत्न करत चला, स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर आपण कसं सोडवतो हे बघा. म्हणजे त्याच्यातून तर तुम्हाला ते बेनिफिशियल ठरेल. फक्त तुम्ही बघत जाल टोटल व्हिडिओ, त्याच्यामधून काय शिकणार नाही, सराव काय करणार नाही, तर त्या व्हिडिओ बघण्याचा काय उपयोग होणार नाही, वेस्टेज ऑफ टाइम आहे फक्त ते. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन तुमचा, नवीन क्वेश्चन तुमच्या समोर आला की व्हिडिओ पॉज करा, तो क्वेश्चन तुम्हाला सुटतोय का बघा, तुम्हाला काय आन्सर वाटते ते बघा आणि त्यानंतर डिस्कशन बघण्याचा प्रयत्न करा. त्याचा खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग होऊ शकतो. तशा पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे. बाकी इम्पॉर्टंट काय नाही, 22 क्वेश्चन फक्त महत्त्वाचे होते, ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. अशाही मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू शकलो असेल, एक्सप्लेनेशन देऊ शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.